क्षेत्राची पुनर्कल्पना ही या परिषदेची संकल्पना आहे। भारत आणि कॅनडा द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी मुक्त व्यापार करारासाठीच्या वाटाघाटी उभय देश वेगानं करतील, असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे। आज नवी दिल्लीतल्या इंडो कॅनेडियन बिझनेस चेंबरला ते संबोधित करत होते। भारताला कॅनडासोबत खनिज, स्वच्छ ऊर्जा, अणुऊर्जा आणि पुरवठा साखळी विविधतेमध्ये सहकार्यासाठी मोठ्या प्रमाणात संधी दिसत आहेत, असं ते म्हणाले। G20 शिखर परिषदेदरम्यान दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये झालेल्या अलीकडच्या बैठकीचा संदर्भ देताना गोयल म्हणाले की उच्च महत्त्वाकांक्षी सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य करारासाठी वाटाघाटी सुरू करायला आणि 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करायला दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली आहे। 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याच्या देशाच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी पियुष गोयल कॅनेडियन व्यावसायिकांना त्यांनी आमंत्रित केलं।